तर अमरावती, पंढरपूर आणि गोंदियामध्ये कोलकाता बलात्काराच्या घटनेचा संताप व्यक्त करण्यात आला आहे। अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातून कॅन्डल मार्च काढण्यात आला। या कॅन्डल मार्चमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। डॉक्टरांवर होणाऱ्या अत्याचारांवर केंद्रीय कायदा सरकारने आणावा आणि अशा आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात आली। तर कोलकात्यातील महिला डॉक्टरवरच्या अत्याचारानंतर निवासी डॉक्टर चांगलेच आक्रमक झालेले आहेत। महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्ये प्रकरणी आणि विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। मार्चच्या संपाचा आज 5वा दिवस आहे। संपामुळे राज्यातल्या आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होतो आहे। मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगरमध्ये निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले। तर डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। निवासी डॉक्टरांच्या कामाच्या आणि विश्रांतीच्या ठिकाणी सुरक्षा हवी। सर्व रुग्णालयांचे सुरक्षा प्रोटोकॉल विमानतळापेक्षा कमी नसावे। गुन्ह्याचा सखोल आणि व्यावसायिक तपास करून विहित मुदतीत न्याय देण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे। IMAने महामारी रोग कायदा 1897 मध्ये केलेल्या सुधारणांचा समावेश करून केंद्रीय कायदा करावा। कोलकाता रुग्णालयामध्ये झालेल्या तोडफोडीतील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी। पीडितेच्या कुटुंबियांना योग्य आणि सन्माननीय भरपाई द्यावी।